लिव्हर सिरोसिस म्हणजेच लिव्हर खराब होणे, लिव्हर डॅमेज होणे. यामध्ये ज्या लिव्हर सेल्स आहेत ह्या फायब्रोस बनतात किंवा कडक बनतात. हे लिव्हर सेल फायब्रोसिस बनल्यामुळे त्याचं जे नॉर्मल फंक्शन आहे ते फंक्शन ते परफॉर्म करू शकत नाही किंवा ते फंक्शन ते कार्य जे आहे ते लिव्हर सेल्स करू शकत नाही. लिव्हर सिरोसिस मागे जे प्रमुख कारणे आहेत, हेवी अल्कोहोल कन्झम्पशन म्हणजे अतिशय जास्त प्रमाणात दारूचे व्यसन, व्हायरल हिपॅटायटिस इन्फेक्शन्स लाईक हिपॅटायटिस बी व्हायरस HBV व्हायरस इन्फेक्शन्स, काही ऑटोइम्युन डिसीजेस, काही मेटाबॉलिक लिव्हर डिसऑर्डर्स, तसेच काही बिलियरी ट्रॅक्ट जे पित्ताशयाची नलिका आहे या संबंधित काही जे आजार आहेत, काही जे डिसीजेस आहेत, त्यामुळे लिव्हर सेल्स त्यांचं नॉर्मल फंक्शन परफॉर्म करू शकत नाहीत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अल्कोहोल किंवा दारू. 70 ते 80% मेन रिझन, मेन कॉज आहे लिव्हर सिरोसिसमध्ये. लिव्हरचे जे नॉर्मल फंक्शन्स आहेत, जसं की डिटॉक्सिफिकेशन म्हणजे कुठलाही जे काही टॉक्सिक सबस्टन्स आहे, जसं की इवन जे काही ड्रग्ज आहेत, मेडिसिन्स आहेत, अल्कोहोल आहेत, हे सर्व जे टॉक्सिक प्रॉडक्ट्स आहेत हे सर्वप्रथम लिव्हर सेलमध्ये डिटॉक्सिफाय केले जाते. म्हणजे जे शरीरासाठी हानिकारक आहेत त्यांचे साध्या सिंपल फॉर्ममध्ये रूपांतर केले जाते आणि मग ते बॉडीमध्ये इतरत्र ॲब्झॉर्ब केले जातात, पाठवले जातात. तर डिटॉक्सिफिकेशन हे लिव्हरचे एक मेन फंक्शन आहे. तसेच डिअमायनेशन जे काही प्रोटीन मेटाबॉलिझम आहे, यामध्ये जे अमोनिया तयार होतो हा टॉक्सिक असल्यामुळे त्याला त्याच्या सिंपल फॉर्ममध्ये युरियामध्ये कन्वर्ट करण्याची प्रोसेस लिव्हरमध्ये होते. तसेच काही प्रोटीन फॅक्टर्स तयार होणे, यामध्ये महत्त्वाचे जे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत जसं की प्रोथ्रोम्बिन आहे, अल्बुमिन आहेत, हे लिव्हरमध्ये तयार होतात. काही जे विटॅमिन्स आहेत, विटॅमिन K, विटॅमिन B12, इतर काही विटॅमिन्स आहे, विटॅमिन A आहे, D आहे, E आहे, K, हे विटॅमिन येथे स्टोअर केले जातात, साठवले जातात. तेच शरीरातील ग्लुकोज हे ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये लिव्हरमध्ये स्टोअर केले जाते. बाईल प्रोडक्शन, पित्त तयार करणे हे लिव्हरचे एक महत्त्वाचे कार्य आहे. त्याचबरोबर लिव्हरमध्ये काही फॅगोसायटिक सेल्स असतात, म्हणजे जे इन्फेक्शन आहे यांना नष्ट करणारे, यांना किल करणारे जे काही सेल्स आहेत, म्हणजे प्रतिकार शक्ती देणारे सेल्स हे लिव्हरमध्ये प्रेझेंट असतात. ते आपल्याला प्रतिकारशक्ती, इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. लिव्हर सिरोसिसची जी सिम्पटम्स आहेत, लक्षणे आहेत, ही बऱ्याच वेळा फर्स्ट सेकंड स्टेजमध्ये ॲपियर होत नाही. ही जी लक्षणे आहेत ही थर्ड आणि लास्ट जे काही फायनल स्टेज असते त्यावेळेस ही लक्षणे जाणवतात, ॲपियर होतात. यामध्ये काही जी लक्षणे आहेत जसे की फटीग, वीकनेस, लॉस ऑफ ॲपेटाईट, वेट लॉस, थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, भूक न लागणे, ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट, ॲब्डोमिनल पेन स्पेशली इन राईट हायपोकॉन्ड्रियल रिजन, म्हणजे लिव्हरच्या
रिजनमध्ये लिव्हरच्या भागामध्ये डिस्कम्फर्ट वाटणे, सूज वाटणे, लिव्हर एनलार्जमेंट, यामध्ये लिव्हरला सूज येते, लिव्हर पाल्पेबल होते, ही सूज हाताला जाणवते. सोबतच जॉन्डिस, ज्यास आपण कावीळ असे कन्सिडर करतो, त्यामध्ये बिलिरुबिनचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्वचा, नखे, डोळे हे पिवळसर जाणवते, युरिन येलोइश कलर ॲपियर होते. तसेच असायटस किंवा असायटिस, ज्यामध्ये पोटामध्ये पाणी जमा होणे, पोट फुगल्यासारखे किंवा सुजणे, पोट फुगल्यासारखे किंवा सूज असल्यासारखे जाणवणे, त्यास आपण ते एक्सेसिव्ह जे काही फ्लुइड्स आहेत हे जमा झाल्यामुळे, ज्याला आपण पोटामध्ये पाणी जमा झाले असे म्हणतो, असायटस असं कन्सिडर करतो. तसेच जे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स तयार करणारे प्रोटीन्स आहेत यांची डिफिशियन्सी, कमतरता झाल्यामुळे रक्तस्राव होणे, त्यामुळे बऱ्याच वेळा उलटीमध्ये रक्त येणे किंवा रक्ताची उलटी होणे, ज्याला आपण हिमॅटेमेसिस असं म्हणतो. तसेच काहीचे कॅपिलरी लिकिंग झाल्यामुळे बॉडीवरती, पायावरती बऱ्याच वेळा छोटे छोटे ब्लिडिंग स्पॉट्स किंवा ब्रुझिंग लाईक स्पॉट्स येतात. हायपरटेन्शन म्हणजे यामध्ये बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर जे आहे हे वाढलेलं असते. ब्रेन इन्फ्लामेशन्स, मेंदूला सूज येणे, ज्याला एन्केफेलोपॅथी असं कन्सिडर करतो, ज्यामध्ये लास्ट स्टेजमध्ये पेशंटची जी कंडिशन आहे ही कन्फ्यूज असते, डिसओरिएंटेड स्टेटमध्ये पेशंट असतात. यासाठी जे डायग्नोस्टिक टेस्ट आहे यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट, UHG स्कॅन, CT स्कॅन हे काही महत्त्वाचे टेस्ट आहेत. यासाठी महत्त्वाचं जे उपाय आहेत, ट्रीटमेंट आहे, ते म्हणजे स्टॉप अल्कोहोल इनटेक, दारू पिणे बंद करणे, हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. आणि यासोबत जे काही इम्पॉर्टंट मेडिसिन्स आहेत जे आपण फिजिशियन डॉक्टरच्या सल्ल्याने घेणे महत्त्वाचे ठरते. लिव्हर सिरोसिसमध्ये काही युजफुल आणि महत्त्वाचे होमिओपॅथिक मेडिसिन्स: नक्स ओमिका, लायकोपोडियम, लॅकेसिस, नायट्रमसल, पोडोफायलम, सेपिया, एल्केरिया कार्प, मॅगमोर, सिंकोना. यूज इन potency as per the symptom similarity. Some useful mother tinctures like Chelidonium mother tincture, Adrastis mother tincture, Cinchona mother tincture, Carolus mother tincture are very effective and beneficial homeopathic medicines for liver cirrhosis. So for healthy life, protect our liver. It is so special and valuable gift given by the Creator, the God, to all of us. Thank you.